ठाण्याच्या डायघरमधील प्रसिद्ध गणेश घोळ मंदिरामध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे। तरुणीवर मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशहून आलेल्या पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 3 पुजाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी, प्रत्येकाचा संताप यावा लागेल अशी ही बातमी आहे। अत्यंत संतापजनक 3 पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे। या तिघांनाही सध्या अटक करण्यात आलेली आहे। ठाण्यातली ही धक्कादायक घटना आहे। ठाण्याच्या डायगरमध्ये प्रसिद्ध गणेश घोळ मंदिरामध्ये ही घटना घडलेली आहे। या मंदिरामध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सध्या उघडकीला येत आहे। नेमकं काय घडलंय, कशा प्रकारे ही हत्या झाली आणि त्यानंतर नेमकं काय घडलं, या गोष्टी हळूहळू पोलीस तपासातून समोर येतीलच। मात्र सध्या जी माहिती समोर येते आहे ती अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक अशा प्रकारची आहे। ठाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी या 3 पुजाऱ्यांना अटक केलेली आहे। डायघरच्या गणेश घोळ मंदिरामध्ये या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, अत्यंत संतापजनक अशी ही घटना आहे। काय काय तपशील या घटनेबाबतचे आतापर्यंत समोर येत आहेत? नक्कीच अमोल, ही घटना जी आहे ती 6 जुलै रोजी घडलेली आहे। बेलापूर येथे राहणारी 31 वर्षीय महिला जी आहे तिचं घरगुती भांडण झालं होतं आणि शांतता मिळावी यासाठी डायगरला एक प्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर आहे, गणेश घोळ या मंदिराचं नाव आहे। या मंदिरामध्ये ती महिला गेली होती आणि त्याच दरम्यान दिवसभर ती त्या महिला त्या ठिकाणी थांबली होती। मात्र या मंदिराची देखभाल करणारे पुजारी निकेश, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ। सध्या आपल्याबरोबर नीलम गोरे सध्या फोन लाईनवरून आहेत। नीलम ताई, ठाण्याच्या डायघरमध्ये ही घटना घडते आहे। एक महिला घरच्या व्यापांना कंटाळून मंदिरामध्ये जाते आणि तिच्यावर 3 पुजाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार होतो, तिची हत्या करण्यात येते। ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, काय म्हणावं याला? मुळामध्ये अनेक वेळेला काही समाजकंटक असतात ते असे वेगवेगळे देवळांचे व्यवस्थापक किंवा मालक आहेत असं म्हणून तिथे त्यांनी आसरा घेतलेला असतो आणि नंतर त्यांचं वर्तन बऱ्यापैकी सर्वसामान्य दिसत असल्यामुळे कुणाला त्यांच्याबद्दल संशयही येत नाही आणि त्या पांघरुणाखाली अशा त्या गोष्टी करत असाव्यात। तर आता हे सगळं उघडकीला आल्यामुळे फार एक धक्कादायक आणि त्याच्याबद्दल चिंता वाटावी अशी ती गोष्ट आहे। परंतु त्यांचं रेकॉर्ड काय हे जर का पोलिसांना किंवा आसपास नागरिकांना माहीत नसेल तर अशा प्रकारे ते गैरफायदा घेतील असं त्यांना शंकाही आली नसेल। तर मी या घटनेचे आजच अधिवेशन संपलेलं आहे, मी या घटनेची पूर्ण माहिती घेते आणि या घटनेमधले जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना कडकातली कडक शिक्षा व्हावी आणि इतकंच नव्हे तर खरं तर सगळ्या मंदिरांच्या सुरक्षितता आणि त्यातल्या नागरिकांच्या प्रश्नासाठी मी अनेक बैठका घेत असते। त्याच्यामध्ये सगळीकडे CCTV लावणं बंधनकारक केलेलं आहे। मग तसे CCTV असतील तर त्या सुद्धा गोष्टी खरं तर समोर आल्या पाहिजेत, पण तेवढं आरोपी जे असतात ते बाजूला करून CCTV या सगळ्या असे वाईट कृत्य करत असतात असं देखील आम्हाला अनेक वेळा दिसलेलं आहे। क्लेशदायक आणि दुःखदायकच घटना आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये। आरोपींना कडक शिक्षा व्हावी म्हणून मी स्वतः प्रयत्न करते आणि लक्ष घालते। धन्यवाद नीलमताई, पुढारी न्यूजशी आपण सविस्तर बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। याबाबत निश्चितपणे आवाज उठवला जाईल आणि या सर्व दोषींना पूर्ण चौकशी करून शासन होणं आवश्यक आहे। CCTV प्रत्येक मंदिरामध्ये लावणं आणि तिथल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रयत्न करणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी